लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मिळालेल्या अपयशावर संघाच्या मुखपत्रातून पक्षाची जोरदार खरडपट्टी करण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकीतील अति आत्मविश्वास पक्षाला भोवल्याचं मुखपत्रातील लेखात म्हटलेलं आहे। याशिवाय राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांशी युती केल्यानं भाजपचा घात झाल्याचाही लेखात उल्लेख करण्यात आलेला आहे। काँग्रेस नेत्यांना पक्षात घेतल्यानं पक्षाच्या ब्रँडला धक्का बसल्याचं या लेखात म्हटलेलं आहे। 400 जागांचं टार्गेट दिलं, पण ते फील्डवर मेहनत घेतल्यानं पूर्ण होतं, सेल्फी काढून सोशल मिडियावर टाकल्यानं नाही, असं मुखपत्रात म्हटल्यात आलेलं आहे। तर रस्त्यावर काय चाललं आहे ते भाजप नेते ऐकत नव्हते, कारण ते अति आत्मविश्वासात होते। आरएसएसच्या कार्यकर्त्यांशी कनेक्ट भाजपला काम महत्त्वाचा वाटला नाही, असा प्रश्न देखील मुखपत्रात उपस्थित करण्यात आलेला आहे। 543 जागांवर एकटे मोदीजी लढतायत, ही कल्पनाच सेल्फ डिफिटिंग आहे। चांगल्या परफॉर्मिंग खासदारांच्या जागा इतर पक्षातून आलेल्यांना दिल्या गेल्या, असं मुखपत्रात म्हटल्यात आलेलं आहे। तर 25% उमेदवार हे सीझनल मायग्रंट होते। भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता नाराज झाल्याचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। भाजपचे खासदार, आमदार, मंत्री कायम बिझी कसे, लोकांना भेट दुर्मिळ, असा प्रश्न देखील आरएसएसच्या मुखपत्रात करण्यात आलेला आहे। तर अजित पवार गटाला सोबत का घेतलं? भाजपा काँग्रेस विरोधात वर्षानुवर्ष वैचारिक लढाई लढत आहे, तर अजित पवारांना सोबत घेण्यासंदर्भात देखील मुखपत्रातून प्रश्न विचारण्यात आलेला आहे। अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू संपल्याचा देखील उल्लेख मुखपत्रात करण्यात आलेला आहे। अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे भाजप आता इतर पक्षांसारखी झाली आहे, पार्टी विथ डिफरन्स राहिली नाही। ज्यांनी आरएसएसला दहशतवादी संघटना म्हटलं, त्या काँग्रेस नेत्यांना थेट भाजपात प्रवेश दिला गेला। आपल्यासोबत स्तंभलेखक रतन शारदा जोडल्या गेलेले आहेत। आपण या मुखपत्रात करण्यात आलेल्या आरोपांवरती आणि उल्लेखांवरती आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तर रतनजी, तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत आहे। तर आरएसएसच्या मुखपत्रात भाजपवर हल्लाबोल करण्यात आलेला आहे, त्या संदर्भात तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मी जे लिहिलंय, नमस्कार, मी जे लिहिलंय ते भाजपवर हल्लाबोल हे करण्याचं एक आय विल से हे बरोबर नाही, कारण मी एक संघाचा कार्यकर्ता आहे। मी म्हणजे लहानपणापासून भारतीय जनसंघच्या वेळापासून आतापर्यंत त्यांच्यासाठी झटतोय, त्यांचा सपोर्ट करतोय। 10 वर्ष मी टीव्हीवर त्यांना डिफेंड करतो, अधूनमधून क्रिटिसाइज करतो, कारण परिवारचे लोक आहेत, त्यांना कधी बरोबर नसेल तर क्रिटिसाइज आपण करू शकतो। पण एवढं चांगलं समर्थक असताना काहीतरी जर चूक झाली तर सुधारायला स्कोप आहे, तर आपण त्यांना चेतन करावं की हे माझी मराठी फार चांगली आहे, सॉरी, तर त्यांनी याचा विचार करावा, कारण आता सत्तेत आलोच परत, त्यानंतर जी चूक झाली त्याला सुधारण्याचा भरपूर वेळ आहे। ते सुधारलं तर पुढे आणखीन अविचित पक्ष राहू शकतो। म्हणून एक घराचा सदस्य असल्याने काही चुका झाल्या तर त्याला अंडरलाईन करण्याचं आमचं काम आहे असं मला वाटतं। कारण मी काय बीजेपीचा कार्यकर्ता नाही, मी बीजेपीचा सपोर्टर आहे आणि व्हेरी व्हेरी हार्ड वेलविशर म्हणून मला हे सांगण्याचा एक हक्क आहे असं मानतो। आणि म्हणून आपला घरचा माणूस कुठेतरी काय संघटनेत काही चूक झाली असेल तर वेळेवर त्याला पण सूचित केलं, आणि त्यांना पण माहिती असेल, कारण एवढा चांगलं वातावरण असताना जी सीट कमी झाल्यात, सत्तेत आलो हे चांगलं झालं, आणि म्हणून मला हे लिहिण्याची आवश्यकता वाटली। अजित पवारांना जो आहे तो लेसन्स ऑफ 2024 आहे। इट इज बेसिकली अ डॉक्युमेंट विच कॅन हेल्प, हे मदत करू शकतात लोकांना की कुठे चूक झाली आहे म्हणून, कारण मी भारतभरात फिरत असतो काही ना काही कामामुळे। अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे संघाची नाराजी स्पष्ट दिसतेय, तुम्ही तसं लिहिलेलं आहे। नेमकं यातून तुम्हाला काय म्हणायचंय? संघाला जे सांगायचं तर संघ सांगतो, मी संघाचा स्पोक्सपर्सन नाही, आणि जे काही सांगायचं माझे सरसंघचालकांचं पण वक्तव्य आलंय, त्याच्या पुढे मला काही सांगायचं नाही। पण एक आरएसएस नाराज नाही, पण कार्यकर्ते
ज्यांना वाटलं की आम्ही करू शकत होतो काम, पण आम्हाला करायची संधी मिळाली नाही, किंवा जे कार्यकर्त्यांनी त्यांनी जे काही त्यांना सुचवलं त्याचं उत्तर पण दिलं नाही, आणि त्यांना वाटलं की हा जो एखादा कॅन्डिडेट आहे तो आमच्यावर लादलेला गेलाय असं जर वाटतं, तेव्हा ते एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला जो जमिनीवर काम करतो त्याला जर दुःख झालं असेल तर ते दुःख ऐकायला लिडरशिपची तयारी पाहिजे असं मी सांगितलं. भाजपला आत्मविश्वास नडला, तुम्ही अति आत्मविश्वास असा उल्लेख केलेला आहे, तर भाजपला आत्मविश्वास नडला असं तुम्हाला म्हणायचं आहे का? असतंच ते. काही ना काही वेळेस घडत असतं, कारण एवढं चांगलं वातावरण आहे, आम्ही सर्व काही सांगितलं, करून दाखवलं. पण समाजाला असं मला वाटतं की अगदी शॉर्ट टर्म थिंकिंग असतं असं मला दिसायला आलं. मला पण त्यात दुःख झालं की एवढं सर्व काम करून जर तो विषय आपण समाजाला सांगू शकलो नाही, आणि एवढंसं काम करून जर शेवटी मुस्लिम हिंदू किंवा हिंदू जातीवाद करून जर वोट काढता आले आणि भाजपला हरवता आलं, तर काहीतरी मतदारांचा पण चूक आहे. कारण चांगले काम केलेले 10 वर्षात, जे 70 वर्षात नाही झाले, ते आजही ओळख न करता लहान विषयावर काहीतरी एक SC STचा रिझर्वेशन जाणार, फेक न्यूज पसरला, त्याला वेळेवर बीजेपीचा फक्त मोदींनी उत्तर दिलं, कोणी गल्लीत जाऊन लोकांना सांगितलं नाही कसं खोटं आहे. व्हिडिओ फिरवले गेले UP मध्ये प्रत्येक गलीत, त्याचं उत्तर कोणीतरी, त्याचा रिस्पॉन्स कोणी लीडर पर्यंत पोहोचवला की नाही मला माहिती नाही. तर हे जे थ्रेट होते आणि ज्याप्रमाणे समाजाला तोडलं गेलं, त्याची त्याची हानी भाजपला झाली, आणि म्हणून ते झालं काही झालं. आणि ते टू वे फीडबॅक मध्ये झालं पाहिजे होतं. म्हणून मी सांगितलं, ते कार्यकर्ते जर रोडवर असते, गल्लीत असते, त्यांना कळलं असतं की किती भयंकर षड्यंत्र चाललंय. त्यांना तर समजलं नाही. ही कुठेतरी चूक झालेली आहे. अगदीच रतनजी, आता या क्षणी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. या संदर्भातील पुढील सूत्र मी त्यांच्याकडे सोपवते. रतनजी, माझा पहिला प्रश्न आहे. तुमचा लेख जो आहे तो कदाचित भारतीय जनता पार्टीच्या जुन्या जाणत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या मनातली जी गोष्ट आहे स्वयंसेवकाच्या, तीच ती तुम्ही लिहिलेली आहे, कारण महाराष्ट्रामध्ये ही चर्चा आहे. परंतु एक पहिला प्रश्न जो आपल्या प्रेक्षकांना हे स्पष्ट करणारा हवा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांचे संबंध अलीकडच्या काळात बिघडलेत का? कारण JP नड्डा यांनी इंडियन एक्सप्रेसला जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये ते पहिल्यांदा, म्हणजे मला आश्चर्य वाटलं की भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी असं म्हणणं की आम्हाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाहीये. दुसरीकडे नागपूरमध्ये 2 दिवसापूर्वी मोहन भागवतजी जे बोलत होते त्यावेळेला त्यांनी मणिपूर बद्दलचं एक वक्तव्य केलं, आणि त्यातनंही त्यांनी सूचित केलं की गेली वर्षभर मणिपूर ज्या पद्धतीनं धगधगतो आहे तिकडे कुठेतरी लक्ष द्यायला हवं. तुमच्याच जी अति आत्मविश्वासाची भाषा आहे, खरं तर मोहनजींच्या शब्दांचं इंटरप्रिटेशन करायचं झालं तर अॅरोगन्स या लेवलवरती पण होऊ शकतं. सो संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्याकडे अलीकडच्या काळात काही बिनसलंय का, तुम्हाला असं वाटतं स्वयंसेवक संघ म्हणून संघाचा? मला कधी वाटलं नाही की भाजप आणि RSS मध्ये दुरावा आहे किंवा त्यांचे संबंध चांगले नाही. अगदी स्पष्ट सांगतो मी. कारण सर्व माझे मित्र आहेत तिथे जे काही आहेत, जे ज्या लेवलवर आहेत, पण आम्ही एकमेकाशी संवाद करतो. ते संवाद केले जाते, उत्तर मिळाला नाही किंवा असं सांगितलं की सर्व काही चांगलं आहे, तुम्ही फार सेन्सिटिव्ह होऊ नका, तर याच्यात एरोगन्स नाही तर काहीतरी एक ओव्हर कॉन्फिडन्स वाटतो मला. कारण जमिनीवर राहणारा कार्यकर्ता तुम्हाला फीडबॅक देतो, त्याचा तुम्ही कौल घेतला पाहिजे. दुसरं, संघाची आवश्यकता नाही हे जे नड्डाजींनी सांगितलं, मी पण काही वेळा हे सांगितलेलं आहे. माझ्या पुस्तकात तुम्ही 2007-8 ची पुस्तक RSS 360 जर तुम्ही बघितली, तुम्हाला लक्षात येईल. मी सांगतो की जे संघटन मोठे झाले त्यांनी स्वतःचे कार्यकर्ते उभे करावे, त्यांनी स्वतःच्या कार्यकर्ता जोरावर मोठं व्हावं, प्रचारक असावे, त्यांचं सर्व काही इंडिपेंडंट काम असावं. कारण संघप्रेरित संस्था आपापल्या संघटन उभा करतात. फक्त काही वेळा सुरुवातीत त्यांना संघ मदत करतो, कार्यकर्ता पाहिजे असेल वगैरे, त्यानंतर त्यांनी आपलं सर उभं करावं. आणि मी सांगितलं की भाजप एवढा मोठा झालाय, विश्व हिंदू परिषद एवढे मोठे झाले आहेत. एक म्हण आहे भारतात की जर पुत्राचे पाय वडिलांच्या चप्पलमध्ये जात असतील तर वडिला आणि पुत्रांनी याचं मित्र व्हावं, आणि ते होत असतं. नाही, पण रतनजी, निवडणुकीचे निवडणुकीचे 4 टप्पे झाल्यानंतर, नाही मी तुमच्याच मुद्द्याला पुढे धरून फक्त मी बोलतो की निवडणुकीचे, मला माहिती आहे मला पूर्ण करू द्या ना. हेच उत्तर देतोय. तर असं आहे की त्यांनी जो वेळ चुकीचा होता, आणि त्याला जे फिनिश पाहिजे त्या स्टेटमेंटला ते नाही आली. आणि आता झालंय काय, लोक एक वाक्य वाचतात, लोक फक्त एक क्लिप बघतात. कोणाला पेशन्स नाही की नड्डाजीने काय सांगितलं पुढे इंटरव्ह्यू बघावं. कोणी सांगत नाही की नड्डाजीने जे बोललं ते एक्झॅक्ट न्यूज आयटम काय आहे.
आणि आवश्यकता नाही एवढं वाचायचं आणि मग त्याच्यावर आपलं धिंगण करायचं. स्वयंसेवकांना दुःख झालं हे वाचून निश्चित. मी कारण ऐकलं लोकांकडनं, मला ते विचारतात, मी परत परत सांगतो त्यांना, ते सांगा की बरोबर आहे. भाजपाची तुम्ही मेंबरशिप बघा, भाजपाचे कार्यकर्ते बघा, बूथ लेवल पर्यंत आहेत, त्यांनी काम केलं नाही पण बूथ लेवल पर्यंत आहेत ना. आमच्या इथं टेबल पण संघाच्या लोकांनी लावला कारण भाजपचा कार्यकर्ता पोचला राईट नव्हता, राईट. सूची तुम्ही हा नव्हती. मुद्दा रतनजी ही तुम्ही जी हा स्पष्ट स्लिपेज केलाय, आहे, तुम्ही हा मुद्दा स्पष्ट केला आहे की कदाचित ती वेळ चुकली. तुमचंही असं म्हणणं होतं की भारतीय जनता पार्टी आणि संघ ही एका दोन स्वतंत्र एंटिटी असायला पाहिजे. आता आपण जरा तुमच्या लेखाकडे येऊ, कारण तो इतका सुंदर लेख आहे, प्रदीर्घ लेख आहे, अनेक मुद्दे तुम्ही मांडले. बघा, अजित पवार यांना बरोबर घेणं हे चुकलं याचे अनेक अर्थ आहेत. म्हणजे अजित पवार यांच्या संदर्भात माननीय पंतप्रधान 3 दिवसापूर्वी म्हणतात की 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा केला आणि तेच अजित पवार भारतीय जनता पार्टी बरोबर जातात. सो तुमचं फर्स्ट रिडिंग काय? अजित पवार ऍज अ पॉलिटिकल कॅरेक्टर म्हणून त्यांच्यावरती असलेले आरोप, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, कारण तुम्ही असं म्हणताय की जर अजित पवार यांना फोडलं नसतं तर राष्ट्रवादी काँग्रेस कदाचित त्यांच्याच अंतर्गत संपली असती. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, त्याच्याबद्दलचं तुम्ही जे विश्लेषण केलेलं आहे त्याच्यात अगदी खोलवरती काय म्हणायचंय की हे आवाज तुटला, या कारणामुळे आवाज येत नाही. तिचा ब्रँड व्हॅल्यू एकदमच कमी झाला, किंवा मी तर म्हणेन ज्या पद्धतीने निकाल आला तो संपला. आवाज तुटला, आता बोलू का मी? हॅलो हॅलो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हॅलो. रतनजी? हा, आवाज तुटला होता. आता बोलू का मी? हा, बोलू शकता प्रश्न तुम्ही, मी बोलू शकता. फुल ऐकलं नाही पण माझ्या लक्षात आलं काय सांगतायत ते. हं. मला ऍज अ पॉलिटिशियन आणि त्यांचं काम करण्याची पद्धत, त्यांचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल, याचे मी अजित पवारची खूप इज्जत करतो. तसा कंट्रोल, तसा कार्यकर्ता संबंध बहुतेक फार कमी लोकांचं असतं, फार कमी लिडर्सचं असतं. पण ऍज अ आयडिओलॉजिकल बॅटल, महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे की काँग्रेस विचार, समाजवादी विचार विरुद्ध संघाचे विचार हा एक मोठा बॅटलग्राऊंड आहे. आणि संघाच्या कोणत्याही माणसाला कुठे जाऊ द्यायचं नाही, पोचून द्यायचं नाही, त्यांना ऑप्रेस करायचं, त्यांना थांबवायचं, त्यांना त्रास द्यायचं, हे सर्व वर्षानुवर्ष झालेलं आहे. हे पण स्पष्ट आहे की कोणत्याही मीडियामध्ये संघाचा ठप्पा असलेला माणूस पुढे जाऊ शकत नाही, चॅनल हेड होऊ शकत नाही, मुख्य संपादक होऊ शकत नाही, एवढी तिथे संघर्ष आहे. तुम्ही स्माइल करता, तुम्हाला माहिती आहे म्हणून. तर हे असल्याने त्याच्या विरुद्ध संघर्ष करून भाजपा नंबर 1 पक्ष झाला त्या आयडिओलॉजी विरुद्ध, आणि सर्व अत्याचार सोसले. त्यांनी ते संधी कशी करावी ते लोकांना कळत नाही. मी त्याला जस्टिफाय करू शकतो की शरद पवारांना खाली खेचायचं होतं वगैरे, पण एक मतदाता, एक माझ्या घरी मला शिव्या पडतात, बाकी जाऊ द्या, आणि ती मराठी पण नाही, पण तिला कळतं. आणि सर्व ठिकाणी सर्व विचारतात काय आवश्यकता होती, तुमच्याकडे मेजॉरिटी होती. माझं मत असं आहे की मेजॉरिटी होती, आणि जर एखाद्या वेळी काही कमी जास्त झालं असतं आणि सरकार पडली असती तरी लोकांना चाललं असतं. पण हा जो एक संघर्ष आहे दॅट इज नॉट डायल्युटेड. बीजेपी बिकेम नंबर 1 बिकॉज ऑफ इट्स स्ट्रॉंग स्टान्स अगेन्स्ट सो मेनी इश्यूज, आणि त्यांनी फार चांगला विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस सारखा चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला नव्हता. मुंबईकर म्हणून सांगू शकतो, मुंबईत कधी एवढे काम झाले नाहीत. मुंबईकडून पैसे घ्यायचे, काही द्यायचं नाही, हे सर्व काँग्रेसवाल्यांनीच केलं. पण ते असतानाही काय आवश्यकता पडली लोकांना कळत नाही. मी फक्त त्याला वाचा दिली. तुम्ही कोणालाही विचारा, रोडवर कोणालाही विचारा काय आवश्यकता होती अग्री, का? पण अजित आणि पवारांच्या आम्ही अशा कसं वोट देऊ? अजित पवारांच्या तसं पण अशा झालं. कुठल्या NCP गोष्टी चा तुम्हाला लोकांना असं पण वाटतात नाही, की एक ज्या आणखी सांगतो, काँग्रेसवाल्यांना पण बीजेपीला वोट द्यायचं त्यांना चालेल का? त्यांना पण प्रश्न आहे. हा जो गोंधळ होता, जर बीजेपी जिंकला असता, कारण 2-3% इथे तिथे होत असतं, जर एवढ्या कॉर्नर कॉन्टॅक्ट मध्ये, इट वॉज नॉट 2 वे कॉन्टॅक्ट, इट वॉज 2 शिवसेना, 2 शिवसेना, 2 एनसीपी, एक काँग्रेस भाजपमध्ये, एक काँग्रेस बाहेर, असा तो कॉन्टेस्ट होता. त्या गोंधळात जर जिंकले असते तरी पुढे तर प्रॉब्लेम आहेच ब्रँडचा. पवारांच्या बरोबरच्या अशा कुठल्या गोष्टी आहेत तुमचा आवाज मधून तुटतो, मला प्रश्न आहे आहेत की ज्या गोष्टी अजित पवारांच्या बरोबर तुमचा आवाज अशा कुठल्या गोष्टी आहेत जे बॅगेज आता मी आहे काय की ऐकू ज्या शकलो नाही. बॅगेजमुळे भारतीय जनता पार्टीला नाही, प्रश्न नाही, आता तुमचा तुम्हाला माझा आवाज आवाज येतोय? तुटतोय. आता परत सुरू करा, मग येईल बहुतेक. माझा प्रश्न असा आहे, करेक्ट, माझा प्रश्न असा आहे की अजित पवार यांच्या बरोबरचं परत आवाज कुठलं गेला. बॅगेज आहे फोनवर घ्या की नाही जे सर, बॅगेज तुम्ही भारतीय तुमचा जनता प्रश्न मला पार्टीला सांगा. खूप जड गेलं?
अजित पवार यांचं असं कुठलं पॉलिटिकल बॅगेज आहे की जे भारतीय जनता पार्टीला जड गेलं असं तुम्हाला स्पष्टपणे सांगायचंय? हा जो अलायन्स आहे आय ते होप सांगता की का माझा तुम्ही? आवाज तुम्हाला येतोय. हा, माझा प्रश्न असा आहे की अजित पवारांचं असं कुठलं पॉलिटिकल बॅगेज आहे की ज्यांच्या बरोबर गेल्यामुळं ह्या कारणामुळं अजित पवारांच्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये तोटा झाला? मी कळवलं ना तुम्हाला की जे आयडिओलॉजिकल युद्ध आहे मागे 70 वर्षाचा, ज्यातून बाहेर पडून भाजपा नंबर 1 झाली, त्यापैकी अजित पवार आणि त्यांचा गुट आहे. काँग्रेस विचार, समाजवादी विचार विरुद्ध सिंह विचार, हिंदुत्व विचार याचा लढा आहे. तर त्या लढ्यात दुसऱ्या बाजूला कसे दोघी बाजू कसे मतं देतील ते प्रश्न आहे. जसं की समाजवादी पार्टी, ते ओबीसी यादव, ते SC ST ला अत्याचार करतात युपीमध्ये, तर SC ST कसे देणार त्यांना मतं? म्हणून त्यांचा अलायन्स सक्सेसफुल झाला नाही जेव्हा त्यांनी केलं. हाच तो प्रकार आहे. बाकी आर्थिक विषय तुम्ही सांगितले, त्याच्यावर फार मी सांगणार नाही. तुम्ही स्वतः सांगितलं, तुम्हाला माहिती आहे, पत्रकार आहात तुम्ही, खूप ते गोंधळ झालेले आहेत आणि ते सर्वांना माहिती आहे. तुम्ही त्यांना कोट पण केलं, म्हणून त्याचा पुढे मी सांगणार नाही. नाही, पण मला ना रतनजी तुमच्याकडनं ते अधिक विश्लेषण आलं. काय झालं की भारतीय जनता पार्टीच्या 2014 ते 19च्या आणि 19 ते 24च्या दरम्यानच्या सत्ता काळामध्ये वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांचा गैरवापर झाला असं एक परसेप्शन किंवा लोकांच्या मनात अगदी खात्रीच पटली. आणि अजित पवार हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण ठरले. कारण अजित पवारांच्या बद्दल अशी एक चर्चा होती की गुरु कमोडिटीच्या माध्यमातून जे काही व्यवहार झाले त्या व्यवहारामुळे अजित पवारांना भारतीय जनता पार्टी बरोबर यावं लागलं. आता ती त्यांची राजकीय सोय होती, परंतु भारतीय जनता पार्टीला मात्र याचा मोठा फटका बसला. सो मला तुम्हाला हे विचारायचंय की स्वयंसेवक म्हणून तुम्हाला असं वाटतं का की केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर हे जे पॉलिटिकल नेरेटिव्ह होतं तर असेल तर त्याच्यात सर्वात मोठं उदाहरण हे अजित पवार होतं आणि त्याचा कुठेतरी शेवटी निवडणुकीमध्ये अल्टिमेटली खूप मोठा तोटा झाला. आयडिओलॉजी वगैरे तुम्ही सांगितलं. आणि हा लॉजिक मला पटत नाही, कारण अजित पवारवर चांगलेच केस केले असते आणि हाच केंद्रीय एजन्सीने त्याला चांगलं कोपऱ्यात घेतलं असतं तर जास्त उपयोग झाला असता भाजपला. त्यांना येस. त्यांना त्यांना त्याचा प्रेशर टाकून ईडीला स्वतःचा बाजू घ्यायला त्याला त्याला फार त्यांना उपयोग झाला नाही. उपयोग झाला असता त्यांना ते आणखीन त्यांना दबवलं असतं, ते केलं नाही भाजपाने. तर मी कसं सांगू की केंद्रीय एजन्सीने त्यांच्यावर त्याचा उपयोग करून त्यांना त्याच्या जवळ आलं? कारण नव्हतंच काही त्यांना बरोबर घ्यायला. त्यांचा आंतरिक काहीतरी पॉलिटिकल बीजेपी, काँग्रेस, एनसीपीचा असेल, मला ते माहिती नाही. पण जर तुम्ही सांगता की सेंट्रल एजन्सीचा दुरुपयोग केला, तर चांगला दुरुपयोग केला असता की मग त्यांना आत घेतलं असतं की त्याचा जास्त उपयोग झाला असता भाजपला. यानंतर रतनजी, माझा एक प्रश्न आहे. RSS ला दहशतवादी म्हणणारे भाजपचे नेते झालेले आहेत, तर तुमचा रोख नेमका कोणाकडे आहे? नाव खूप असतील, 2 नाव सर्वांना माहिती आहेत. एक तुमच्या आपल्या मुंबईचाच माणूस आहे, कृपाशंकर, आणि त्यांना घेतलं. माझा प्रश्न त्यांना घेतल्याचा नाही किंवा RK सिंग त्यांना घेतल्याचा नाही. जो माणूस असे काही वक्तव्य देतो, जो तेव्हा भाजपामध्ये येतो, कोणी असेल, हे 2 मी उदाहरण दिली, काँग्रेसचे आणखी नसतील, तर त्यांनी हे तरी सांगावं माझी चूक झाली. मी सांगत त्यांना घेऊ नये. मी सांगतो की ज्यांना त्यांनी विचार बदलले, ते आले भाजपमध्ये, आल्यावर ज्यांनी एवढं नुकसान केलं, त्यांनी अत्याचार केले संघावर आणि अन्य हिंदुत्ववादी लोकांवर, जर त्यांना वाटलं की RSS की साजिश आहे, तर त्यांनी हे तरी सांगावं की माझी चूक झाली, मी त्यावेळी पॉलिटिक्स खेळलं, आता मी खेळणार नाही, मला कळलं हे सर्व खोटं आहे. किंवा RK सिंग होम सेक्रेटरी होते, त्यांनी सांगितलं RSS टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, यांचं आमच्याकडे प्रूफ आहे. तर त्यांनी ते सांगितलं आणि भाजपामध्ये आली. त्याने हे तरी सांगावं की UPA सरकार होतं, माझं प्रेशर होतं, मी सरकारी नोकर होतो म्हणून मी सांगितलं, पण हे बरोबर नाही. तर स्वयंसेवकांना पटलं असतं, भाजपाच्या कार्यकर्त्यांना पटलं असतं, पण त्यांनी तर सांगितलं नाही किंवा त्यांना हे कोणी विचारलं पण नाही. हा माझा ऑब्जेक्शन आहे. ज्यांना विचार बदलायचे ते भाजपमध्ये येतात किंवा भाजप सोडतात, त्याचा प्रश्न नाही, कारण ते पॉलिटिक्स आहे. पण ज्याच्यावर तुम्ही हल्ले काढले, मालेगाव आणि हे सर्व, त्या संघटनेवर असे हल्ले टाकल्यावर, एवढा मोठा आरोप टाकल्यावर त्यांनी हे तरी सांगावं की चूक झालेली माझी. हा माझा सांगणं आहे. अगदीच रतनजी, धन्यवाद तुम्ही NDTV मराठीला तुमचा महत्त्वपूर्ण वेळ दिल्याबद्दल. आणि राहुल सर, तुमचेही धन्यवाद.